नासिर इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल शॉपी, फर्निचर व ई बाईक सेंटर सलगरे घेऊन उन्हाळी गुढीपाडवा धमाका इलिको कंपनीची ई बाईक सर्वात स्वस्त, एकदम जबरदस्त, फक्त 39,500 पासून पुढे. कोणत्याही कंपनीची जुनी ई बाईक द्या, नवीन ई बाईक घ्या. एक्सचेंज ऑफर, बजाज फायनान्सच्या साहाय्याने 0% व्याजदर. कोणत्याही वस्तू खरेदीवर लकी ड्रॉ कुपन. आमच्या शाखा क्रमांक 1 पोस्ट ऑफिस समोर सलगरे, शाखा क्रमांक 2 हिरा हॉटेल चौक मिरज, शाखा क्रमांक 3 देशिंग कॉर्नर कवठे महांकाळ, शाखा क्रमांक 4 नायरा पेट्रोल पंप समोर हल्याळ रोड आथनी. प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट. मिरज पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती निवडीची प्रक्रिया बिनविरोध पार पडली असली तरी त्या निवडी दरम्यान घडलेल्या राजकीय घडामोडींची चर्चा आता पुन्हा एकदा रंगू लागली आहे. भाजप व शिवसेना यांच्या महायुतीने ही निवडणूक बिनविरोध जिंकली असली तरी त्यामागील राजकीय घडामोडी आणि काही सदस्यांच्या भूमिकेमुळे प्रश्न उपस्थित होत आहेत. निवड प्रक्रियेच्या सुरुवातीच्या टप्प्यात भाजपकडे आवश्यक तेवढे संख्याबळ नव्हते. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट येथील 2 सदस्य भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली होती. यामध्ये एरडोली पंचायत समिती गणाच्या सदस्या सुप्रिया तवटे आणि डिग्रस पंचायत समिती गणाच्या सदस्या संयोगिता कोळी यांचा समावेश होता. निवडीच्या काही दिवसापूर्वीच हे दोन्ही सदस्य संपर्काबाहेर नॉट रिचेबल असल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले होते. अखेर काल सभापती निवडीच्या दिवशी हे दोन्ही सदस्य भाजपच्या वाहनातून पंचायत समितीत दाखल झाल्याचे दिसून आले. हे व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी महायुतीच्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन केल्याचे एक पत्रही सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. या पत्रामुळे राजकीय चर्चांना आणखीन वेग आला आहे. जरी महायुतीच्या उमेदवाराला मतदान करायचे होते तरी आपण भाजपच्या गाडीतून कसे उतरला असा सवाल उपस्थित होत आहे. पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाची प्रक्रिया पूर्ण होताच तात्काळ या दोन्ही सदस्यांना दुसऱ्या ठिकाणी रवाना करण्यात आले.